अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये बनणारी अशी मावा बर्फी मी आज बनवली आहे रक्षाबंधन विशेष। आणि जो आपण आरतीसाठी ओवाळायला ताट घेतो त्यामध्ये आपण ही बर्फी ठेवू शकतो। बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी कमी साहित्यामध्ये झटपट हलवाई स्टाईल ही मिठाई बनून रेडी होते। कोणत्याही प्रकारचा फूड कलर न वापरता अगदी घरच्या घरी जे पण साहित्य उपलब्ध आहे त्यामधून ही मिठाई आज मी इथे बनवायला घेतली आहे। तर मंडळी चला वेळ न घालवता सुरुवात करूयात माझ्या आजच्या या भन्नाट रेसिपीला। तर इथे मी फुल क्रीम दुधाचे एक पॅकेट घेतले, अर्धी वाटी साखर, थोडंसं तूप आणि कोकोनट पावडर घेतली जी मार्केटमध्ये भेटते आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे वारणाची। तुम्हाला मार्केटमध्ये जो ऑप्शन अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता। अच्छा, तर सर्वप्रथम इथे मी एक कढई घेतली आहे, गॅस पेटून गरम करायला ठेवलेली। नंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते आणि नंतर जी कोकोनट पावडर मी घेतली होती वाटीमध्ये ती पूर्ण अख्खी वाटी मी यामध्ये टाकून चांगली परतवून घेते। ह्याला जास्त लालसर नाही बनवायचं आहे, माझी कढई जास्त गरम झाली होती म्हणून थोडंसं खाली लालसर झालंय, पण काही हरकत नाही, ह्याची चव चांगली झाली होती, जास्त करपट असा वास नव्हता येत। म्हणून हे जे खोबऱ्याचं किस आहे मी अगदी बारीक गॅसवर याला चांगलं भाजते। सतत याला हलवत राहिल्याने खाली चिकटत नाही म्हणून नेहमी याला हलवत राहायचं। आणि हे ऑलमोस्ट रेडी आहे भाजून, जास्त वेळ नाही भाजायचं आपल्याला। आणि हे पण ऑप्शनल आहे बरं का, जर ज्याला कच्च्या खोबऱ्याची चव नसेल आवडत तर त्यांनी हे भाजून घ्यायचं, तर मला नाही आवडत सो मी हे भाजून घेतली आणि परत एका वाटीमध्ये काढून ठेवली। तर इथे मी परत एक कढई ठेवली गरम करायला, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून गरम करून घेतली आणि यामध्ये एक अख्खा फुल क्रीम दुधाचं पॅकेट मी टाकून घेते। आणि आपण जेव्हा फुल क्रीम दूध घेतो, फुल फॅट ज्याला बोलतो आपण, तेव्हा हे जे दूध आहे ह्याला आटवायला जास्त वेळ नाही लागत, म्हणून मग मी हे वालं दूध वापरले। आणि तुम्हाला पण जर अशी मिठाई बनवत असाल तर तुम्ही देखील फुल फॅट किंवा फुल क्रीम दुधाचंच पॅकेट यूज करा मी तर म्हणेल। आणि याला सतत आता आपण ढवळत राहायचं आणि सुरुवातीला आपण दुधाचा फ्लेम मोठा जरी ठेवला तरी काही हरकत नाही, फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे जेणेकरून दूध उतू नको जायला, नाही तर मग मोठा गॅस असेल तर पूर्ण वरती फसफस असं जातो। नंतर यामध्ये मी साखर टाकून घेतली अर्धी वाटी आणि परत याला सतत ढवळत राहायचं। हा, आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो सध्या मी मीडियम मध्ये ठेवलेला आहे आणि याला छान आता ढवळत राहायचं। मध्ये मध्ये थोडासा गॅस मोठा करून आपण याला चांगलं वरती येईपर्यंत असं छान। आणि ह्या रेसिपीमध्ये एक अशी गोष्ट आहे, फक्त आपल्याला इथे जास्त करून हाताचा वापर करायचा म्हणजे ढवळायचा, नाहीतर जेवढे पण लोक आपण रेसिपी बनवत असतो आणि त्याचे व्हिडिओज कॅप्चर करतो, किती काही वेळा आपल्याला एकदा स्टँड या साईडला एकदा या साईडला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात। पण आता इथे फक्त एका साईडला गॅस स्टँड लावून ठेवलंय आणि इथे मस्त आपल्याला ढवळत राहायचं। तर इथे आपल्याला नेक्स्ट 1 वाटी जी मिल्क पावडर करून ठेवली होती ती यामध्ये आता मिक्स करायची आहे आणि ह्याच्या गाठी बनू नयेत म्हणून आपल्याला लगेच परत ढवळत राहायचं। आपल्याला एकच काम करायचं, ढवळत राहायचं। आता इथे मिल्क पावडर घालण्याचं कारण एकच आहे, दूध लवकर घट्ट दाटसर बनतो आणि दूध पावडरची चव पण छान असते म्हणा, त्यामध्ये थोडंसं साखरेचं प्रमाणही असतो म्हणून मग मी साखर इथे अर्धी वाटीच वापर केलेला आहे, नाहीतर मग जास्त गोड झालं की चांगलं नाही वाटत, जास्त गोडवा पण। आणि हो, मी असा विचार केलेला यामध्ये गूळ टाकेल म्हणून, नंतर समजलं की मला यामध्ये जर गूळ टाकलं तर काय खैर नाही, कारण गुळाचा चहा पण फाटतो नाही का दूध टाकल्यावर। तेव्हा मला आठवलं की जर मी ह्याच्यामध्ये साखरेऐवजी गूळ टाकलं तर पूर्ण बर्फीचा वाट लागेल। तर बरं झालं की वेळेतच माझं डोकं चाललं आणि मी साखर टाकली यामध्ये। ओके, इथे मी नेक्स्ट आता कोकोनट पावडर जी आपण भाजून घेतली होती ती यामध्ये टाकली आहे आणि परत सतत याला ढवळत राहायचं। हा, आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की या व्हिडिओमध्ये मी काही कमी प्रमाणातच खूप कट केलेले आहेत, नाहीतर जो व्हिडिओ जसा दाखवला आहे सेम तोच वेळ आणि तोच कालावधी पूर्ण ही मिठाई बनवण्यासाठी लागते बरं का। कारण यामध्ये जेव्हा आपण खोबरं टाकलेलं आहे म्हणजेच नारळचं पावडर, कोकोनट पावडर, तेव्हा आणि मिल्क पावडर टाकल्यावरती थिकनेस लवकर याला स्टार्ट होतो। जेव्हा आपण यामध्ये काही न टाकता जेव्हा दूध फक्त ढवळत राहतो तर खूप वेळ लागतो, बराच म्हणजेच अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो। पण इथे जवळपास
15 मिनिटे पूर्ण हे ढवळत राहायला 15 ते 20 मिनिटे पूर्ण कालावधी मला इथे लागलेला आहे. आणि इथे तुम्ही आता कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे पूर्ण दाटसर म्हणजे घट्ट झालेलं आहे दूध पूर्ण व्यवस्थित. आणि आतमध्ये जे आपण नारळ पावडर टाकलं होतं ते पण खूप छान यामध्ये उकळून आलेलं आहे. नंतर मी यामध्ये काजू आणि पिस्ता टाकले होते थोडेफार. सुरुवातीला टाकल्यावर ते जास्त शिजले जातात, म्हणून मग मी नंतर जेव्हा शिजत आलं हे पूर्ण तेव्हा मी यामध्ये पिस्ता आणि काजू टाकून घेतले. आता हे खाली चिकटू नये म्हणून परत थोडंसं ह्याला ढवळत राहायचं एक जास्तीत जास्त 1 मिनिटापर्यंत छान. आणि खरोखर खूप छान सुगंध पण सुटलेला आहे मिठाई बनवत असताना. आणि खूप लवकर बनते, कमी साहित्यामध्ये. आणि हो, मार्केटमध्ये ज्या मिठाई मिळतात आपल्याला त्यापैकी सर्वात महाग मिळणारी मिठाई म्हणजे ही अशी मावावाली मिठाई असते बरं का. आणि तेच आपण जे 30 ते 35 रुपयामध्ये दूध पॅकेट, मिल्क पावडर 1 वाटीच घालायची आपल्याकडे असेल तर. आणि नंतर त्यामध्ये साखर आपल्या घरामध्ये जी आहे ती यामध्ये टाकून ही मिठाई बनवून घ्यायची घरच्या घरी. आणि क्वांटिटी पण उत्तम भेटते. कुठल्याही प्रकारचं पीठ किंवा फूड कलर ह्यामध्ये आपण ॲड केलेलं नाही आहोत, तर याची चव तर जबरदस्त असतेच आणि हेल्दी पण पूर्णपणे असते म्हणा. नंतर याला मी थंड करून घेतलं आणि हे थंड झाल्यावर आता ह्याचा चांगला गोळा करून याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आणि हो, याला जो आकार आपल्याला द्यायचा आहे तो आकार देऊ शकता बरं का. मी ते लाडूच्या आकाराने इकडे वळायला घेतले, जसे पेढे बनवतो थोडेसे पेढे मोठ्या साईजचे बनवते. तर यावरती गार्निशसाठी तुम्ही मगज बी किंवा वेगवेगळे जे सीड्स भेटतात ड्रायफ्रूट्समध्ये ते आपण याला गार्निश करू शकतो. केशर असेल तर उत्तमच. माझ्याकडे केशर नव्हतं कारण यावरती केशर वगैरे टाकलं. आणि दूध जेव्हा आपण उकळवतो किंवा फेटतो त्यावेळेस जरी केशर टाकलं तरी पण कलर खूप छान येतो म्हणा. आत्ता मी इथे माझ्याकडे पिस्ता अवेलेबल होते, काजू तर ऑलरेडी मी यामध्ये उकळताना टाकले होते म्हणून मी नाही टाकत आहे. आणि वरून एक पिस्ता मी याला गार्निशसाठी लावलेला आहे. आणि एक या आकाराने मी वळून घेते इकडे बरं का. आपण याला पूर्ण एका मोठ्या डिशमध्ये थोपटून त्याच्या वड्या देखील पाडू शकतो. थंड झाल्यावर हे एकदम घट्ट बनतो, कुठल्याही प्रकारे कुठेही न चिकटता. तर या प्रकारे इथे माझ्या बर्फी म्हणा किंवा मिठाई म्हणा मावा आणि कोकोनटचे रेडी आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला एक कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका बरं का. आणि आपल्या महिलांचा, मुलींचा, लाडक्या भावाचा सण येत आहे रक्षाबंधन. प्रत्येकाने आपापल्या भावाला मिठाई आणि चांगले चांगले गिफ्ट द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट घ्यायला विसरू नका. हॅपी रक्षाबंधन सर्वांना.